आज 4 वाजता निवडणूक आहे. तयारी कशी आहे, काय बरेच काही गोष्टी समोर येऊ लागल्या. आपण पाहिलं असेल की पूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर असा अंदाज होता की जिल्हा परिषदच्या होतील आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या होतील. परंतु मध्ये जे संकेत मिळाले त्यानुसार महानगरपालिकेच्या पहिल्यानंतर जिल्हा परिषद होणार आहेत. आणि म्हणून आम्ही पूर्वीपासूनच तयारी केली होती. पक्ष म्हणून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात. आता तुम्ही पाहत असाल या मध्यवर्ती कार्यालयामध्ये 2 दिवसापासून इच्छुकाचे फॉर्म वाटप, भरून घेणे आणि आज त्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणून आचारसंहिता जरी 4 वाजता लागत असेल तरी आमची पूर्वतयारी ही पूर्ण झालेली आहे. आता तो जो काही प्रोग्राम असेल आचारसंहितेचा त्यानुसारच लवकरात लवकर माहितीची बोलणी करायचा आमचा मानस आहे. भाजपच्या नेत्यांशी आम्ही संपर्क साधून आहोत. राष्ट्रवादीची काही असेल त्यांच्याशी संपर्क साधू. आणि निश्चितच आहे युती ही लवकर झाली तर कार्यकर्त्याला सुद्धा काम करायला वाव मिळतो. कारण की हे जो काही पिरियड आहे मला वाटतं 20 ते 25 दिवसापेक्षा जास्त नसेल. आणि ह्या 25 दिवसामध्ये हे सर्व करणं थोडं कसरतीचं काम असलं तरी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि म्हणून उद्यापासून खऱ्या अर्थानं निवडणुकीची जी तयारी ज्याला म्हणतात, जे काही जातीचे प्रमाणपत्राचा विषय असतो, काहींचा कोणत्या प्रभागामध्ये लढवायचा तो एक विषय असतो. एक अंदाजे उमेदवाराची चाचपणी ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण केली जाईल आणि निवडणूक ही महायुती जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे. की तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे नेते उभा आहेत त्यांच्या मुलांचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कसा मिटवणार आहात? हे सर्व प्रश्न प्रत्येक निवडणुकीमध्ये येतात. याला काही विशेष नसतं. यांचा मुलगा लढतो का यांची मुलगी लढते हा प्रश्न गौण आहे आमच्यासाठी. आम्ही सर्वजण मिळून एक निर्णय घेणार आहोत आणि अखेरचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. म्हणून आमच्यामध्ये कुठेही वाद विवाद किंवा काय होईल आता किंवा तलवारी काढायच्या अशातला कोणताही विषय नसतो. ह्या निवडणुकीमध्ये एका वार्डमध्ये तुमच्या माहितीसह सांगतो, एका प्रभागामध्ये जवळपास 50 अर्ज आलेले आहेत. 4 लोकांना जर उमेदवारी द्यायची आणि 50 अर्ज आले तर निश्चित टेन्शन हे येणारच आहे. आणि म्हणून आता हे जे काही आमच्या सर्व टीम जी आहे पूर्ण टीम ही टीमचं कामच आहे की प्रत्येकाला समजवणं, ज्याला उमेदवारी मिळेल त्याला उमेदवारी द्यायच्यासाठी त्याचा शिफारस करणं आणि ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याला कसं या संघटनेमध्ये कोणत्या पदावर जर घ्यायचं असेल तर त्या काय त्यांना कमिटमेंट करायची ते करणं, हे ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचं काम आहे. म्हणून जॉईंटली ही निवडणूक शिवसेना हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्याची टीम जॉईंटली ही निवडणूक लढणे आणि जिंकणे हाच आमचा उद्देश आहे. ते काढण्याचा सोल्युशन आधीच काढून ठेवलंय का? नाराजांची सोल्युशन काढण्याचं हे निवडणुकीचं तंत्रमंत्र आहे. निवडणुकीमध्ये नाराजांची संख्या ही असतेच. एकाला मिळालं तर दुसरा नाराज होणारच आहे. ज्याला मिळालं तो फटाके वाजवतो, ज्याला मिळाला नाही तो माझ्यावर अन्याय झाला, हे सर्व प्रकार हे घडणारच आहे. आणि म्हणून यांना हे आपले कार्यकर्ते त्यांनी पण काम केलेलं असतं ना. ज्याला उमेदवारी मिळत नाही तोही कामाचा असतो. म्हणून त्याला नाराज करून चालणार नाही तर त्याला बरोबर घेऊन आम्हाला काम करायचं. भाजप असं म्हणतंय की आमची ताकद आता इथे शहरात वाढलेली आहे. पूर्वी शिवसेना मोठा भाऊ होता, आता आम्ही मोठे झालोय असं म्हणतात. हे बघा, कुणाची ताकद किती वाढली, कुणाची ताकद किती कमी झाली हे सर्व जनता जनार्दनांच्या हातात असतं. आम्ही त्यांनी म्हणलं म्हणून आम्ही काय म्हणायचं हा आमचा उद्देश मुळीच नाही. आम्ही तर एकच आमचं तंत्र आणि मंत्र आहे की महायुती म्हणून लढा. जनतेने महायुतीला मतदान करायचं ठरवलंय, ते त्यांच्या जनतेच्या मताचा आदर करणे आणि महायुतीमध्ये लढणं हाच आमचा ध्येय असणार. 2015च्या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणी जागा वाटपावरूनच एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. आता तर संख्या जास्त आहे दोन्हीकडूनही, दोन्हीकडे प्रचंड उमेदवारांची. आपण आशा करूया निराशा किंवा निगेटिव्ह बोलणं आम्हाला दोघाही पक्षांना परवडणारं नाही आहे. आणि म्हणून आम्ही पॉझिटिव्हली हा विचार करतो की आमची युती होईल. प्रमुख विरोधी कोण आहे तुमच्यासमोर माझ्या मनपा निवडणुकीमध्ये? आमच्याकडे प्रमुख विरोधी असा आम्हाला तरी आता सध्याला दिसत नाही. MIMचा हा एक वेगळा पॅटर्न आहे. MIM हे जातीच्या आधारावर निवडणूक लढते त्यांच्या वार्डापुरतं. ते कुठेही आमच्या मतदारसंघामध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप नसतो आणि त्यांना घेणं देणंही नाही. म्हणून आम्हाला आमचा प्रतिस्पर्धी MIM वगैरे येतं नाहीच आहे. आता उभाटा राहिली सायलेली काँग्रेस यांच्याबरोबर आमची लढत राहील.
हे निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी पाहायला मिळते. त्याचं काय कसं तोडगा काढणार आहे? प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी थोडी बहुत असतेच ना. ज्या पक्षामध्ये गटबाजी नसेल तर तो पक्षच अस्तित्वात नाही असं समजायचं. समाजवादी पक्ष पाहिला तुम्ही कधी, त्याच्यात गटबाजी दिसली का तुम्हाला? तो पक्षच अस्तित्वात नाही. म्हणून गटबाजी वगैरे हे सगळं चालत असतं. गटबाजीला एवढं काही तुम्ही महत्त्व देऊ नका. पक्ष आहे, भांड्याला भांड्या लागणारच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.